जय हिंद मित्रांनो. तर आता ज्यांचं ग्राउंड वीक असेल त्यांनी आताच सावध व्हा. कारण का तर ते सविस्तरपणे समजून सांगतो. फक्त व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, ज्यांचं ग्राउंड वीक असेल त्यांनी आताच सावध का व्हायला पाहिजे. कारण की आज जर करंट भरतीचा जर आपण विचार केला तर या करंट भरतीमध्ये कोणत्याच कॅटेगरीचा ईडब्ल्यूएस वगळता कोणत्याच कॅटेगरीचा 36 मार्कांच्या खाली आपल्याला कट ऑफ लागताना दिसत नाहीये. 36 प्लस 36, 38, 39, 40, 41 या दरम्यान आपल्याला कट ऑफ आपल्याला प्रत्येक कॅटेगरीचा लागताना दिसत आहे. आता मुंबई सारखा जर जिल्हा बघितला तर मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये 38 मार्कांच्या खाली एकही कॅटेगरी आलेली नाही. त्याच्यानंतर आता 39 मार्कांवरती एसबीसी सारखी कॅटेगरी तिथं आपल्याला क्वालिफाय होताना दिसत आहे. तर आता मित्रांनो, त्याच्यासोबत नवी मुंबईचा जर विचार केला, त्याच्यासोबतच आता लहान जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये म्हणजे 1-2 जिल्हे जर आपण अपवाद जर सोडले मित्रांनो, तर त्याच्यानंतर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 36 प्लस मार्कांवरतीच आपल्या मैदानी चाचणीचा कट ऑफ हा प्रत्येक कॅटेगरीचा गेलेला आहे मित्रांनो. त्यामुळे गाफल राहू नका मित्रांनो. जितकं होता होईल तितकं. आता जर तुमच्याकडनं आता माझा एक सल्ला राहील मित्रांनो, प्रामाणिकपणे तुम्हाला, जर तुमचं सेल्फ करून जर ग्राउंड कव्हर होत नसेल तर नक्कीच मित्रांनो एखादा फिजिकल ट्रेनर लावा किंवा तुम्ही पोलीस भरतीची अकॅडमी, आपली फिजिकलची अकॅडमी जॉईन नक्कीच करा मित्रांनो. कारण की आता जरी तुमचा आता या भरतीमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, की बऱ्यापैकी ज्यांचा पेपर खूप स्ट्रॉंग आहे, 90, 92, 90 प्लस कधी पण कोणताही पेपर येतो, 85 प्लस हार्ड पेपर पण येतो, पण त्यांना त्या पेपरचा काहीही फायदा इथं होताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो. कारण की आता कसं झालेलं आहे आता, तर त्यांचा इतका पेपर जर येत असेल तरीही त्यांना पेपरलाच बसता आला नाही मित्रांनो. कारण की ग्राउंडच ते क्वालिफाय करू शकले नाही मित्रांनो. त्यामुळे होता होईल तितका आता सेल्फ जर तुमच्याकडे होत नसेल तर नक्कीच मित्रांनो पोलीस भरतीची फिजिकलची अकॅडमी आपण लावायलाच पाहिजे मित्रांनो. नक्कीच प्रॅक्टिकली विचार करा मित्रांनो. कारण की आता समजा जर सेल्फ होत नसेल तर नक्की आता काय करायचं मग. आता नसेलच होता. आता तुम्ही बघितलं आहे ना, तुम्हाला स्वतःला आजमवून. तर आता होत नसेल तर काय करायचं. आता नक्कीच मित्रांनो माझा एक प्रामाणिक सल्ला राहील की आता पैशाला न बघता, कारण की ही पोलीस भरतीमध्ये जी आपण हे पैसे गुंतवतो ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. कारण की या पैशांकडे बघू नका. 7-8 महिन्यांवरती भरती येऊन टेकलेली आहे. त्याच्यानंतर आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे. त्याच्यानंतर ग्राउंड जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू होणार आहे. त्याच्या आधी आपण खूप काहीतरी आपलं ग्राउंड हे स्ट्रॉंग करायला पाहिजे मित्रांनो. 40 प्लस तरी आपलं ग्राउंड यायलाच पाहिजे मित्रांनो. त्याच्याशिवाय आपल्याला आगामी पोलीस भरतीमध्ये, आता या भरतीमध्ये कसं झालेलं आहे, 36च्या खाली एकही लिस्ट लागलेली नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आता आगामी पोलीस भरतीमध्ये पण अशाच प्रकारे किंवा याच्यापेक्षाही लिस्ट लागू शकते. त्यामुळे सध्याच आपण आपल्या तयारीत लागायला पाहिजे मित्रांनो. फिजिकलची नक्कीच अकॅडमी लावून घ्या मित्रांनो. तुम्हाला जी योग्य वाटत असेल ती नक्कीच लावून घ्या. कारण की सेल्फ जर होत नसेल तर हाच पर्याय तुमच्याकडे उरलेला आहे मित्रांनो. तिथं टेक्निकली तुमच्याकडून तयारी करून घेतल्या जाईल अशा प्रकारची एक फिजिकलची अकॅडमी बघा आणि नक्कीच जॉईन करा मित्रांनो. त्याच्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कारण की आता कॉम्पिटिशनच इतकं वाढताना दिसत आहे. कारण की आता 2005, 2006ची मुलं आपल्याला भरती होताना दिसत आहे. जुन्या मुलांना पेपर देण्यासाठी पण चान्स मिळत नाही आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. आता बऱ्यापैकी मुलांचं या भरतीमध्ये काय झालेलं आहे की एजबार्ड झाले पण त्यांचं ग्राउंड निघालं नाही मित्रांनो. तर अशी परिस्थिती हे तुमच्यासोबत घडू नये मित्रांनो. त्याच्यासाठी अगोदरच आता पेपरला राहू द्या मित्रांनो. पेपर आता तुमचा स्ट्रॉंग असेलच. 90-95 मार्क जर तुम्हाला येत असेल, पण त्या पेपराचा फायदा घेण्यासाठी, त्या पेपराचा तुमच्या टॅलेंटचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच मित्रांनो ग्राउंड काढावं लागणार आहे. आणि प्रॅक्टिकली विचार करा मित्रांनो. ही पैशांकडे बघू नका. नक्कीच फिजिकलची एखादी अकॅडमी नक्कीच जॉईन करा मित्रांनो. इतका माझा एक तुम्हाला प्रामाणिक सल्ला राहील मित्रांनो. त्याच्यानंतर आता समोर ज्या काही आता पोलीस भरतीच्या अपडेट वगैरे येत राहतील त्या नक्कीच मी तुम्हाला देत राहणार आहे. त्याच्याचबरोबर आता माझी जीकेची पीडीएफ आलेली आहे. जीकेची पीडीएफ, त्याच्यासोबत मराठीची पीडीएफ, बऱ्यापैकी सर्व काही कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्यांना ती जीके मराठीची पीडीएफ पाहिजे असेल, सर्व काही म्हणजे पोलीस भरतीचे, तलाठीचे, सरळ सेवेचे आतापर्यंत विचारलेले सर्वचे सर्व PYQ मध्ये त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर अतिसंभाव्य प्रश्नपत्र त्यामध्ये मी सर्व काही कव्हर केलेलं आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 7972784038 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी जीके पीडीएफ या टाईपचा मला मेसेज करा. नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईल. सोबतच जर आता तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर मी टाकत असतो. त्यामुळे जे आतापर्यंत नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.